मुलांनो, मी सुषमा आहे. मुलांनो, आज आपण काटकोन त्रिकोणाविषयी शिकणार आहोत. हे त्रिकोण खास आहे कारण त्याचा एक कोन 90 अंशाचा आहे. दैनंदिन जीवनात तुम्हाला तुमच्या भोवती काटकोन त्रिकोण आढळू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही उद्यानात पतंग उडवताना त्यांच्या त्रिकोणी आकाराचा विचार करा किंवा पुस्तक उघडताना त्याच्या कोपऱ्याचा विचार करा. दुसरे उदाहरण म्हणजे घराचे छप्पर, जे अनेकदा काटकोन त्रिकोण बनवते. काटकोन त्रिकोण आपल्याला आकार समजून घेण्यास आणि अंतर मोजण्यास मदत करतात. या व्हिडिओमध्ये आपण काटकोन त्रिकोणाचा महत्त्वाचे भाग एक्सप्लोर करू आणि पायथागोरियन प्रमेय शिकू आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि परिमिती कशी शोधायची तेही शोधू. चला काटकोन त्रिकोणाचा आकर्षक जगात जाऊया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल काटकोन त्रिकोण म्हणजे काय आणि त्याचा विशेष 90 अंश कोन समजून घ्या. काटकोन त्रिकोणाचा भाग ओळखा. पाया, उंची आणि सर्वात मोठा कर्ण. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून गहाळ बाजूंची लांबी सहजपणे शोधा. सोप्या चरणांमध्ये काटकोन त्रिकोणाचा क्षेत्रफळ आणि परिमिती मोजा. या धड्यातील कीवर्ड आहेत काटकोन त्रिकोण, कर्ण, पाया, उंची, पायथागोरसचा प्रमेय, क्षेत्रफळ, परिमिती, समद्विभुज, स्केलिन त्रिकोण, तीव्र त्रिकोण. मुलांनो, प्रथम आपण काटकोन त्रिकोण म्हणजे काय ते पाहूया. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्यामध्ये एक कोन 90 डिग्री असतो आणि 90 डिग्री अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात आणि म्हणूनच काटकोन असलेल्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. पुढे इतर कोन मूल्यांचे आधार काटकोन त्रिकोणांना समद्विभुज काटकोन त्रिकोण आणि स्केलिन काटकोन त्रिकोण असे वर्गीकृत केले जाते. या व्हिडिओमध्ये काटकोन त्रिकोण गुणधर्म, काटकोन त्रिकोणाचे भाग आणि काही काटकोन त्रिकोणाचे उदाहरण याबद्दल अधिक जाणून घेऊया. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्यामध्ये एक कोन 90 डिग्री असतो. या त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयाच्या मदतीने विविध बाजूंमधील संबंध सहजपणे समजता येते. काटकोनाच्या विरुद्ध बाजू ही सर्वात लांब बाजू आहे आणि तिला कर्ण असं म्हणतात. खाली दिलेल्या काटकोन त्रिकोण ABC चे निरीक्षण करा, जो पाया, उंची आणि कर्ण दर्शविते. येथे AB हा पाया, AC हा उंची आणि BC हा कर्ण आहे. काटकोन त्रिकोणाची व्याख्या.
काटकोन त्रिकोणाची व्याख्या अशी आहे की जर त्रिकोणाच्या एका कोनाचा काटकोन 90 डिग्री असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण किंवा काटकोन त्रिकोण असं म्हणतात. आता वर दिलेला त्रिकोण ABC चा संदर्भ घेऊन काटकोन त्रिकोणाची विशिष्ट वैशिष्ट्ये समजून घेऊया. AC म्हणजे उंची किंवा लंब. AC म्हणजे पाया. AC परपेंडिक्युलर AB. अँगल A इक्वल्स टू 90 डिग्री. काटकोनाच्या विरुद्ध बाजू BC ला कर्ण म्हणतात आणि ती काटकोन त्रिकोणाची सर्वात लांब बाजू आहे. आपल्या दैनंदिन जीवनात काटकोन त्रिकोणाची काही उदाहरणे म्हणजे ब्रेडचा त्रिकोणी तुकडा, कर्णावर कागदाचा चौकोनी तुकडा किंवा भूमिती बॉक्समध्ये 30, 60, 90 त्रिकोणी स्केल. आता आपण काटकोन त्रिकोणाचे सूत्र पाहूया. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन पायांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. या नियमाचा वापर करून काटकोन त्रिकोणाचे सूत्र खालील प्रकारे दर्शवता येते. कर्णाचा वर्ग हा पायाच्या वर्गाच्या आणि उंचीच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. कर्ण होल स्क्वेअर इक्वल्स टू पाया होल स्क्वेअर प्लस उंची होल स्क्वेअर. काटकोन त्रिकोणाची परिमिती. काटकोन त्रिकोणाची परिमिती ही तिन्ही बाजूंच्या मापांची बेरीज असते. ही काटकोन त्रिकोणाच्या पाया, उंची आणि कर्णाची बेरीज असते. खाली दाखवलेल्या काटकोन त्रिकोणाचे निरीक्षण करा ज्यामध्ये परिमिती BC प्लस AC प्लस AB इक्वल्स टू A प्लस B प्लस C बाजूंची बेरजी इतके असते. परिमिती ही एक रेषीय मूल्य आहे आणि ती सेंटीमीटर, इंच, यार्ड इत्यादी रेषीय एककीने दर्शवले जाते. ट्रायंगल ABC इक्वल्स टू A प्लस B प्लस C एककांची परिमिती. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाने व्यापलेली जागा. ते पायाच्या आणि त्रिकोणाच्या उंचीच्या गुणाकाराच्या अर्धा इतके असते. ही द्विमितीय राशी आहे आणि म्हणून ते चौरस एककांमध्ये दर्शवले जाते. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन बाजू म्हणजे पाया आणि उंची. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू 1/2 इंटू पाया B इंटू उंची H. काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म. काटकोन त्रिकोणाचा पहिला गुणधर्म म्हणजे त्याचा एक कोन 90 डिग्री असतो. 90 डिग्री कोन हा काटकोन
असतो आणि काटकोन त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन असतो. तसेच इतर दोन कोन 90 डिग्री पेक्षा कमी असतात आणि त्यांना लघु कोन म्हणतात. काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म खाली सूचीबद्ध असते. काटकोन त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन नेहमीच 90 डिग्री असतो. काटकोन त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूला कर्ण म्हणतात, जे नेहमीच काटकोनाच्या विरुद्ध बाजू असते. बाजूचे मापन पायथागोरस नियमानुसार केले जाते. त्याला कोणत्याही विशाल कोन असू शकत नाही. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का काटकोन त्रिकोणाची किती प्रकार असतात? आपण शिकलो आहेत की काटकोन त्रिकोणातील एक कोन 90 डिग्री असते. याचा अर्थ असा की त्रिकोणात इतर दोन लघु कोन असतील. समद्विभुज काटकोन त्रिकोण आणि स्केलिन काटकोन त्रिकोण असे काही विशेष काटकोन त्रिकोण आहेत. समद्विभुज काटकोन त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात आणि एक कोन 90 डिग्री असते त्याला समद्विभुज त्रिकोण काटकोन त्रिकोण असं म्हणतात. म्हणून समद्विभुज काटकोन त्रिकोण दोन बाजू आणि दोन लघुकोन एकरूप असतात. खोटा काटकोन त्रिकोण ज्या त्रिकोणात कोणताही एक कोन काटकोन असतो आणि सर्व तीन बाजू असमान असतात त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. महत्वाची सूचना: काटकोन त्रिकोणात कर्ण होल स्क्वेअर इज इक्वल टू पाया होल स्क्वेअर प्लस उंची होल स्क्वेअर. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सूत्र वापरून वाढले जाते. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू 1/2 इंटू पाया इंटू उंची. काटकोन त्रिकोणाची परिमिती ही तिन्ही बाजूंच्या मापांची बेरीज असते. समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे कोन 90 डिग्री, 45 डिग्री, 45 डिग्री असतात. मुलांनो, आता आपण काटकोन त्रिकोणाची काही उदाहरणे पाहूया. उदाहरण: जर कर्ण 5 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर असेल तर दिलेल्या त्रिकोणातील x ची किंमत शोधा. उकल दिलेले कर्ण 5 सेंटीमीटर, उंची 4 सेंटीमीटर, पाया x सेंटीमीटर. पायथागोरसच्या प्रमेय वापरून कर्ण होल स्क्वेअर इज इक्वल टू पाया होल स्क्वेअर प्लस उंची होल स्क्वेअर. 5 स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. x स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर देतो x स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16 इज x स्क्वेअर इज इक्वल टू 9 देतो x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. चला आणखी एक उदाहरण पाहूया. चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर दिली तर कर्णाची लांबी शोधा. उत्तर दिलेले: चौरस बाजूच्या बाजू 4 सेंटीमीटर
कर्ण AC ची लांबी शोधण्यासाठी त्रिकोण ABC किंवा ABCD देखील असू शकते विचारात घ्या. पायथागोरसचे प्रमेय वापरून कर्ण होल स्क्वेअर इज इक्वल टू पाया होल स्क्वेअर प्लस उंची होल स्क्वेअर. AC होल स्क्वेअर इज इक्वल टू BC होल स्क्वेअर प्लस AB होल स्क्वेअर. AC whole square is equal to 4 square plus 4 square. AC whole square is equal to 16 plus 16 equals to 32. AC whole square is equal to 32. AC is equal to 16 4 root 2. AC is equal to 4 root 2. अशा प्रकारे कर्णाची लांबी 4 रूट 2 सेंटीमीटर आहे. लक्ष ठेवण्यासारखीचे मुद्दे. काटकोन त्रिकोणाचा एक कोन अगदी 90 अंशाचा असतो, ज्याला काटकोन त्रिकोण म्हणतात, ज्यामुळे तो इतर त्रिकोणांपेक्षा विशेष बनतो. काटकोन त्रिकोणाच्या सर्वात लांब बाजूला कर्ण म्हणतात, जी काटकोनाच्या विरुद्ध असते आणि नेहमीच सर्वात मोठी बाजू असते. पायथागोरसचा प्रमेय आपल्याला सूत्र वापरून गहाळ बाजूंची लांबी शोधण्यास मदत करते. कर्ण होल स्क्वेअर इज इक्वल टू पाया होल स्क्वेअर प्लस उंची होल स्क्वेअर. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी सूत्र वापरा. क्षेत्रफळ इक्वल्स टू हाफ इंटू पाया इंटू उंची, जे त्रिकोणाच्या आतील जागा मोजते. परिमिती म्हणजे त्रिकोणाभोवतीची एकूण लांबी, जी तिन्ही बाजूच्या लांबी एकत्रित जोडून मोजली जाते.